हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने झटपट आणि भरपूर तयार होणारे चिली गार्लिक शॉर्ट्सची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। तर चिली गार्लिक शॉर्ट्स बनवण्यासाठी सर्वात आधी मी एक तडका तयार करून घेतला। तर कढईमध्ये इथे मी 2 चमचे बटर घेतलेले आहे। बटरमध्ये इथे मी 1 हिरव्या मिरचीला एकदम बारीक कट करून ती टाकून घेतली आणि 1 मोठा चमचा इथे मी किसून घेतलेले लसूण टाकून घेतले। आता यांना 1 मिनिटभर स्लो फ्लेमवरती चांगलं परतवून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी ते बारीक कट केली थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि ह्याला अर्धा मिनिट असेच परतवून घेतले। आता या तडकामध्ये इथे मी 1.5 कप पाणी टाकून घेतलेलं आहे। तर मेजरिंग कपच्या अनुसार सांगते, जर का 1.5 कप पाणी घेतलं तर त्यासाठी आपल्याला 1 कप रवा लागणार आहे। तर 1.5 कप पाणी टाकल्यानंतर इथे मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले। एकदा व्यवस्थितपणे ह्याला स्टर करून सर्व इंग्रेडियंट्सला मिक्स करून घेतले। आता हे इंग्रेडियंट्स मिक्स केले की ह्याच्यामध्ये मी काही हर्ब्स टाकून घेतलेले आहेत। तर इथे मी गार्लिक पावडर, त्याचबरोबर ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स प्रत्येकी 1-1 चमचा घेतलेला आहे। तर सर्वात आधी या मिश्रणामध्ये मी इथे अर्धा चमचा हे सर्व इंग्रेडियंट्स टाकून घेणार आहे। म्हणजे अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा गार्लिक पावडर, अर्धा चमचा ऑरिगॅनो पावडर टाकून घेणार आहे। गार्लिक पावडर जर का तुमच्याकडे नसेल तर स्किप केली तरीही चालेल। आता ह्या सर्व जिन्नसला एकदा स्टर करून घेतलं आणि त्यानंतर कढईवरती झाकण ठेवलं 2 ते 3 मिनिटांसाठी आणि गॅसची फ्लेम हाय ठेवली होती। आता 2-3 मिनिटांनंतर जेव्हा मी कढईवरचे झाकण काढले तर पाण्याला चांगली इथे उकळ फुटली होती। आता मी ह्याच्यामध्ये 1 कप भरून रवा टाकून घेतलेला आहे। जो नॉर्मल रवा आपण उपमा शिरासाठी वापरतो ना, तोच रवा इथे घ्यायचा आहे। आता रवा टाकत असताना व्यवस्थितपणे मी मिश्रणाला स्टर करत होती, जेणेकरून ह्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या किंवा लम्स पडता कामा नये। तर आता व्यवस्थितपणे हे मिश्रण चांगलं ड्राय एकजीव होईपर्यंत ह्याला चांगलं मिक्स करून घेतलं। त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो केली, कढईवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटांनंतर गॅसची फ्लेम बंद केली आणि हे सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये मी इथे काढून घेतलं। आता हे रव्याचं जे मिश्रण आहे ते गरम होतं, मग मी ह्याला व्यवस्थित पसरवून घेतलं आणि चांगलं थंड करून घेतलं। आता हे जे मिश्रण थंड होणार त्यानंतर मी पुढची प्रोसेस इथे केलेली आहे। तर हे रव्याचं मिश्रण चांगलं थंड झालं। आता मी ह्याच्यामध्ये 3 उकडलेले बटाटे किसून टाकलेले आहेत। तर बटाटे व्यवस्थित किसून टाकायचे आहेत। इथे मी मीडियम आकाराचे 3 बटाटे घेतले होते। तर जेवढं मी इथे रवा घेतला आहे त्याच्या अंदाजे इथे मी बटाटे घेतले आहेत। आता 3 बटाटे किसून झाले तर लगेच मी आता इथे चीजचे क्यूब्स घेतलेले आहेत। तर 3 माझ्याकडे प्रोसेस चीजचे क्यूब्स होते, त्यांना व्यवस्थितमध्ये मी इथे ग्रेट करून या मिश्रणामध्ये टाकून घेतले आणि राहिलेले जे चिली फ्लेक्स, गार्लिक पावडर आणि ऑरिगॅनो अर्धा चमचा होता ना, ते मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। मीठ टाकायची गरज नाही, कारण की ऑलरेडी मी मिश्रणामध्ये मीठ टाकलेलं होतं। आता बाकी मी ह्याच्यामध्ये थोडीशी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि सर्व जिन्नसला व्यवस्थितपणे मळून घेतलेला आहे, एकजीव करून घेतलेला आहे। तर जसं मी करत आहे तसंच तुम्हाला सुद्धा इथे करायचं आहे। तर या चिली गार्लिक शॉर्ट्समध्ये इथे क्यूब चीजचाच म्हणजे प्रोसेस चीजचाच वापर करा। स्लाइस चीज किंवा मोझरेलाचा वापर करू नका, नाहीतर ही तुमची सगळी मेहनत पाण्यात जाईल। आता हे व्यवस्थितपणे माझं मिश्रण मळून झालेलं आहे, एकजीव करून झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम छान असं हे मिश्रण इथे रेडी झाल्यानंतर आता मी इथे लगेचच शॉर्ट्स बनवायला सुरुवात केली। तर त्यासाठी काय केलं, ह्या मिश्रणामधून मी छोटासा डो इथे घेतलेला आहे आणि आता पुढची प्रोसेस मी इथे पोळीपाटावर केली होती किंवा चॉपिंग बोर्डवर केलं तरीही चालेल। तर मी जो छोटासा पोर्शन काढून घेतला होता त्या मिश्रणामधून त्याला व्यवस्थितपणे मी ते रोल करत गेली। आता लक्षात ठेवा, इथे तुम्हाला ह्याच्यावरती जरा पण तेल वगैरे लावायची गरज नाहीये, कारण की हे अजिबात स्टिकी नाहीये, व्यवस्थितपणे आरामात रोल होतं। या मिश्रणाला एकसर असं रोल करत पुढे न्यायचं आहे, म्हणजे ह्याची जी रुंदी असणार आहे ना ती एकाच साईजची हवी आहे। जसे शॉर्ट्स आपल्याला मार्केटमध्ये मिळतात, जे चिली गार्लिक शॉर्ट्स आपण फ्रोझनवाले विकत घेतो, ते जशा शेपमध्ये असतात ना त्या शेपवालेच आपल्याला इथे ह्याला करायचं आहे कट। किंवा तुम्हाला जर ह्याच्या टिक्कीचा वगैरे आकार द्यायचा असेल तर तसं केलं तरीही हरकत नाही। आता ह्याला मी व्यवस्थितपणे एकसारखं रोल करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता ह्याचे मी कट्स पाडणार आहे। तर ह्याला अर्धा इंच किंवा 1 इंच कट करायचं आहे। तर मी इथे ह्याला 1-1 इंचच्या अनुसार कट करून घेतलेला आहे। तर व्यवस्थितपणे पहिला मी तुम्हाला एकाच रोलला कट करून दाखवते आहे, तसेच मी बाकी सर्व रोल्स कट करून घेतले होते। आता हे बघू शकता व्यवस्थितपणे इथे मी 1-1 इंच या सर्व रोल्सला कट करून घेतलं। त्यानंतर एक रोल मी इथे हातामध्ये घेतलेला आहे, एक शॉर्ट हातामध्ये घेतला, त्याला व्यवस्थित असं गोल करत गेली आणि जो ज्या भागातून मी कट केलं होतं ना त्याला थोडासा गोलाकार देऊन घेतला, म्हणजे सिलेंडर शेप देऊन घेतलेला आहे। तर अशा प्रकारे हे जे सर्व शॉर्ट्स आहेत ते रेडी झाले आहेत।
आता हे जे चिली गार्लिक शॉर्ट्स आहेत ना ते तुम्ही ह्याला 7 ते 8 दिवसांसाठी डिफ्रीज करून सुद्धा आरामात ठेवू शकता। तर हे डिफ्रीज करण्यासाठी काय करायचं, ह्याच्यावरती थोडंसं ना कॉर्नफ्लॉवर पावडर अशी टाकून घ्यायची, त्याला थोडंसं असं वरवरून लावून घ्यायचं। त्याच्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये ह्याला स्टोअर करून तुम्ही फ्रीझरमध्ये ह्याला ठेवून टाकायचं। त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा फ्राय करायचं असेल तेव्हा तुम्ही काढून ह्याला फ्राय करू शकता। आता फ्राय करण्याची सुद्धा एक ट्रिक आहे। तर काय करायचं, पहिलं तेल खूप चांगलं गरम करून घ्यायचं आणि गरम गरम तेलामध्येच हे जे शॉर्ट्स आहेत ना ते टाकून घ्यायचे। त्यानंतर ह्याला व्यवस्थितपणे असं मिक्स करून घ्यायचं आणि जेव्हा हे थोडेसे लाल लाल कलरचे व्हायला लागतील ना, म्हणजे गोल्डन कलर त्याला पकडायला लागेल, त्याच्यानंतरच गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि या शॉर्ट्सला चांगलं फ्राय करून घ्यायचं। आता हे मस्त गोल्डन ब्राऊन कलरचे शॉर्ट्स रेडी झालेले आहेत, तर त्यांना मी लगेचच एका प्लेटमध्ये ते काढून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे मी भरपूर सारे जे शॉर्ट्स आहेत चिली गार्लिक शॉर्ट्स ते रेडी करून माझ्या फ्रीजमध्ये ठेवून टाकले होते। मला आता हे एवढेच फ्राय करायचे होते, तेवढे मी ते फ्राय केलेले आहेत। तर तुम्ही ह्याला टोमॅटो केचप बरोबर सर्व करा किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही ह्याला देऊ शकता। खाण्यासाठी एकदम उत्तम डिलिशियस असे लागतात। तर ह्या चिली गार्लिक शॉर्ट्सची रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली ट्राय केल्यानंतर तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।